हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत इंदोरी येथील ग्रामदैवत कळजाई माता मंदिरातील दानपेटी चोरी तसेच तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी माता मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी प्रकरणाचा अवघ्या 48 तासात छडा लावला आहे. या प्रकरणी 2 अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 1,49,000 रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये 1 किलो 250 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मंदिर चोरीसह 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 जून रोजी मध्यरात्री इंदोरी येथील कळजाई माता मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. या घटनेनंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत चाकण परिसरातून कुणाल बाळू वीर आणि लोबो उर्फ सूर्य श्रीमंतहो दास या दोघांना ताब्यात घेतलंय. सखोल चौकशीत आरोपींनी इंदोरी, तळेगाव, दाभाडे आणि म्हाळुंगे परिसरातील चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे आणि दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.